राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील आजची कांदा भावाची परिस्थिती। यामध्ये आपण सविस्तर असं विश्लेषण पाहणार आहोत। आज कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये निघालेले आहेत, तसेच मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या दरामध्ये नगर जिल्ह्यात काही बदल झाला का याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आपण पाहिलं आज पुणे गुलटेकडे ते कांदा दरात थोडी सुधारणा होती, तसेच नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत तसेच इतर बाजार समित्यांमध्येही कांदा दरामध्ये आज आपल्याला सुधारणा दिसून आली। तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा हा सुद्धा कांदा उत्पादनात अगदी अग्रेसर जिल्हा आहे। आता नगर जिल्ह्यात आज नेमकी काय परिस्थिती होती आपण सविस्तरपणे याची माहिती जाणून घेऊयात। सुरुवात आपण करूयात नगर येथील महत्त्वाचं मेन कांदा मार्केट नेप्ती उपबाजार आवार येथून। बाजार आवार येथे आज 85,834 कांदा गोण्यांची आवक आली होती। नंबर 1 प्रतीचे कांदे 1,700 ते 2,100 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेले आहेत। तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,100 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। नंबर 3 प्रतीचे कांदे 500 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। तर नंबर 4 प्रतीचे कांदे 200 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। 66 कांदा गोण्यांना जास्तीत जास्त 2,300 रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे। नगर येथे जर आपण सरासरी कांद्याचा दर पाहिला तर 1,150 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा आज नगर येथे विकलेला आहे। नगर येथे मित्रांनो कांद्याच्या दरामध्ये मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर अगदी थोडीशी सुधारणा ही दिसून येत आहे। तर इकडे गोडेगाव येथे 63,728 गोण्यांची आवक आली होती। आज गोडेगाव येथे नंबर 1 प्रतीचा कांदा 1,700 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला। नंबर 2 प्रतीचा कांदा 1,500 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला। नंबर 3 प्रतीचा कांदा 1,200 ते 1,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टा 1,000 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 500 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकली। जोड हलका डॅमेज माल 200 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकला। तर अपवादात्मक गोण्याचे भाव 2,000 रुपयापासून 2,200 रुपये क्विंटलपर्यंत आज गोडेगाव येथे निघालेले आहेत। मित्रांनो, गोडेगाव येथे मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर कांद्याचा भाव आज स्थिर पाहण्यास मिळालेला आहे। तर इकडे श्रीरामपूर येथे 26,763 कांदा गोण्यांची आवक ही आली होती। नंबर 1 प्रतीचे कांदे 1,600 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 2 प्रतीचे कांदे 1,100 ते 1,550 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 600 ते 1,050 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गुलटी 700 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकली। खात 200 ते 550 रुपये क्विंटलपर्यंत आज श्रीरामपूर येथे विकलेली आहे। इकडे वांबोरी येथे 16,845 गोण्याची आवक आली होती। नंबर 1 प्रतीच्या 4,394 गोण्या 1,505 रुपयापासून 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। नंबर 2 प्रतीच्या 7,676 गोण्या 805 रुपयापासून 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। नंबर 3 प्रतीच्या 4,349 गोण्या 200 रुपयापासून 800 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। गोल्टी 800 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकली। तर जास्तीत जास्त 33 कांदा गोण्यांना 2,705 ते 2,800 रुपये क्विंटलला बाजारभाव आज वांबोरी येथे निघालेला आहे। वांबोरी येथील कांद्याचे भाव पाहिले तर जास्तीत जास्त दर हा 7,676 गोण्यांना 8 रुपयापासून 15 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त दर आज 16,845 गोण्यापैकी 7,676 गोण्यांना 8 रुपयापासून 15 रुपये किलोपर्यंत बाजारभाव हा वांबोरी येथे मिळालेला दिसून येत आहे। तर एकूणच मित्रांनो, आज नगर जिल्ह्यातील परिस्थिती आपण पाहिली तर जास्तीत जास्त काही अपवादात्मक गोण्याचे भाव 22-23 रुपये किलोपर्यंत निघाले। तर मोठे साईज कांदे आपण सरासरी पाहिले तर 17-18 रुपये किलोपर्यंत नगर जिल्ह्यात विकलेले दिसून आलेले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।